नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने खूप मोठा डाव रचलेला असतो जानकीच्या विरोधामध्ये। सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करण्याचा तिने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनमध्ये ती सक्सेसफुल झालेली असते। तर ऋषिकेशने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केल्यानंतर इथे आता सुमित्राला ऐश्वर्याचा खरा चेहरा दिसतो। जेव्हा इथे सुमित्रा जानकीला वाईट साईड बोलत असते, तिच्या विरोधात बोलत असते इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, तेव्हा तर ऐश्वर्याला फार आनंद होत असतो, कारण सगळं तिच्या प्लॅनिंगनुसार सुरू असतं। पण ज्या वेळेला सुमित्राला कळतं की ऐश्वर्याने हे सगळं प्रॉपर्टीसाठी नाटक केलं होतं माझ्याबरोबर चांगलं बोलण्याचं, तेव्हा सुमित्राचे डोळे उघडतात। जेव्हा इथे ऐश्वर्या तिला तिची जागा दाखवून देते, तिला म्हातारी म्हणते आणि घरातून बाहेर काढण्याची धमकी देते, तेव्हा ऐश्वर्याचा खरा चेहरा संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने सगळ्यांनाच आता घरातून बाहेर काढण्याची धमकी दिलेली असते आणि तेव्हा ऐश्वर्याचा खरा चेहरा काय आहे हे सुमित्राला कळलेलं असतं आणि तेव्हा तिला जानकीची आठवण आलेली असते। पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ज्या पद्धतीने इथे ऐश्वर्याने आता जानकीला हरवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्यामध्येच जानकीच्या समोर दोन महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या असतात। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला कळलेलं असतं की लता ही खरी पार्वती नाही आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या आईचं सत्य हे पार्वतीला माहिती आहे, हे आता जानकीच्या समोर आलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आउट हाऊसमध्ये लताला इथे ऐश्वर्याने किडनॅप करून ठेवलेलं असतं। तर वाघीण जानकीने इथे आता सुखरूपरित्या लताला त्या आउट हाऊसमधून बाहेर काढलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सौमित्राने सुद्धा इथे जानकीला महत्त्वाची माहिती सांगितलेली असते। तर लता ही पार्वती नसून लता कारखानीच एक ॲक्ट्रेस आहे, हे सत्य आता सौमित्राने जानकीला सांगितलेलं असतं। त्यामुळे जानकीला लताची खरी माहितीसुद्धा मिळालेली असते आणि त्यामुळे इथे संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर जानकीने लता एक ॲक्ट्रेस असल्याचा खुलासा केलेला असतो आणि तिला या घरामध्ये हे सगळं नाटक करण्यासाठी ऐश्वर्याने तिला तयार करून आणलेलं असतं। इथे आता जानकी सगळ्यांसमोर तो खुलासा करते। त्यामुळे प्रेक्षकांनो, सगळ्याच गोष्टी इथे स्पष्ट झालेल्या असतात की कशा पद्धतीने ऐश्वर्याने हा सगळा प्लॅन केला होता ही प्रॉपर्टी लुबाडण्याचा। तर येणाऱ्या भागामध्ये इथे जानकी कशा पद्धतीने आता लताचं सत्य शोधून काढते आणि त्याचबरोबर लताचा जीव वाचवते हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता ऐश्वर्याने खूप मोठा प्लॅन केला। तिने लताला सांगितलं की इथे प्रॉपर्टीचे पेपर देवघरात ठेवायला सांगायचे आणि चक्कर येण्याचं नाटक करायचं। तेव्हा जानकी ठरल्याप्रमाणे तिला पाणी घेऊन येईल आणि मग तिला प्यायला देईल। तोपर्यंत जो काही वेळ असेल त्याच्यामध्ये ऐश्वर्या ते प्रॉपर्टीचे पेपर बदलणार, त्या जागी स्वतःच्या नावाचे प्रॉपर्टीचे पेपर ठेवणार, असा तिचा जो प्लॅन असतो तो सक्सेसफुल झालेला असतो। आणि प्रेक्षकांनो, एक गोष्ट ही बरोबरसुद्धा झालेली असते, कारण ऐश्वर्याचा खरा चेहरा त्या आंधळ्या सुमित्राच्या समोर आलेला असतो। त्यानंतर ऋषिकेश ते पेपर न वाचता त्या पेपरवरती साईन करतो। जानकी म्हणत असते की ऋषिकेश, पेपर वाच किंवा तू साईनच करू नकोस, प्रॉपर्टीच्या वाटण्या करायची गरज नाही। पण सध्याची परिस्थिती पाहता ऋषिकेशला ते गरजेचं वाटतं आणि म्हणूनच तो सह्या करतो। पण प्रेक्षकांनो, ती संपूर्ण प्रॉपर्टी इथे ऐश्वर्याने आता सारंगच्याही न कळत स्वतःच्या नावावरती करून घेतलेली असते आणि त्यामुळे इथे आता सारंगचे सुद्धा डोळे उघडणार असतात। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने संपूर्ण प्रॉपर्टी नावावरती करून घेतले, पण ती गोष्ट सौमित्र आणि अवंतिकाला माहिती नाही आहे। कारण इथे संपूर्ण सह्या वगैरे झाल्यानंतर अवंतिका सौमित्र मुंबईला निघून जातात आणि शर्वरी आपल्या घरी निघून जाते। तेव्हा जानकीने सांगितलेलं असतं की सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांचं हे कारस्थान आहे पार्वतीला या घरामध्ये आणण्याचं, त्यामुळे ती बाई फ्रॉड आहे, ती ऋषिकेशची आई नाही आहे। तेव्हा सौमित्र म्हणतो, पण वहिनी, तू हे कसं काय बोलू शकतेस, हे तर सिद्ध झालं ना। तेव्हा जानकी म्हणते, नाही भाऊजी, हे सिद्ध झालेलं नाही आहे, तुम्हाला आता माझं एक काम करायचं आहे। ही बाई आहे ना, तिचं नाव लता आहे, तुम्हाला तिच्याबद्दलची सगळी माहिती काढायची आहे, प्लीज तुम्ही माझ्यासाठी एवढं करा ना। तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, ठीक आहे वहिनी, तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं आहे।
तेव्हा सौमित्राने आपल्या कामाला सुरुवात केलेली असते. लताबद्दलची सगळी माहिती तो गोळा करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या केसेसचा सुद्धा अभ्यास त्याचा सुरू असतो. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या येते आणि म्हणते की ए जानकी, चल या घरातून चालती हो, चल ऋषिकेश तू सुद्धा या घरातून चालता हो. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं काय काय झालं काय ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ए म्हातारे तू गप्प बसा, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तेव्हा नाना म्हणतात, अगं ऐश्वर्या हे काय बोलतेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, म्हाताऱ्या तू सुद्धा गप्प बस, या वयेत जास्त ओरडू नकोस नाहीतर गचकशील हा, असं ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल, काय झाले तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, या घरातून चालतं व्हायचं, हे घर माझं आहे. जानकी म्हणते, डोक्यावरती पडली आहेस का? या घराचे 4 वाटण्या झाल्यात, 4 समान हिस्से, मग आता तुझा हिस्सा तू घ्या आणि गप्प बस ना, आम्हाला का घरातून बाहेर काढतेस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगं मूर्ख जानकी, तुला काय कळते गं? ही ऐश्वर्या तुझ्या 10 पावलं नेहमी पुढे असणार आहे, कळलं ना तुला? तू कधीच माझ्यासमोर जिंकू शकणार नाही आहेस. अगं हे सगळी प्रॉपर्टी आहे ना मी माझ्या नावाने केले, हे बघ प्रॉपर्टीचे पेपर आणि हे बघ ऋषिकेशची सही, ही संपूर्ण प्रॉपर्टी माझी आहे, कळलं तुला? तेव्हा आता या घरातून चालतं व्हायचं. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या हे काय म्हणतेस तू? हे सगळं तू कधी केलंस? अगं या घराच्या 4 वाटण्या झाल्यात ना, तू म्हणाली होतीस ना की हिस्से हे 4 व्हायला पाहिजे म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ए म्हातारे तू गप्प बस गं, तू काय घराच्या वाटण्या करायला सांगतेस? मला वाटण्या वगैरे नको आहेत, मला माझा हक्क हवा आहे, मला माझा अधिकार हवा आहे, या घरावरती माझी सत्ता असणार आहे, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला इथे ऐश्वर्याचं हे वागणं अजिबात पटलेलं नसतं. जानकी म्हणत असते, काय झालंय का हिला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, या घरातून चालतं व्हायचं आणि जर या घरामध्ये राहायचं असेल ना, तर मी म्हणेन तसंच वागायचं आणि मी म्हणेन तशीच कामं करायची. जानकीकडे सध्या तरी काही पर्याय नाही आहे. तिला कळलेलं असतं की ऐश्वर्याने माझी फसवणूक केली आणि तिला या सगळ्यामध्ये लताने साथ दिले. जेव्हा मी लतासाठी पाणी आणायला गेले होते तेव्हाच काहीतरी गडबड झाले, हे आता जानकीला कळलेलं असतं. त्यामुळे जानकीकडे आता पर्याय उरत नाही, जानकीला गप्पच बसावं लागतं. ऐश्वर्या म्हणते की माझी एक अट आहे, या घरामध्ये राहायचं असेल ना तर मी सांगेन ती सगळी कामं करायची. तेव्हा जानकी गप्प बसते. सुमित्राचे डोळे उघडलेले असतात. ऐश्वर्याचा खरा चेहरा काय आहे ना, ती किती नागिन आहे हे आता सुमित्राला कळलेलं असतं. बरं झालं इथे ऐश्वर्या त्या सुमित्राला सुद्धा डसली आणि तिला म्हातारी म्हणाली. त्यानिमित्ताने सुमित्राचे सुद्धा डोळे उघडलेले असतात. तर इथे जानकी गप्प बसते. जानकी म्हणत असते की ऐश्वर्याने हे सगळं कसं काय केलं? ते प्रॉपर्टीचे पेपर नक्की कुठे आहेत ते मला तिच्या कपाटामध्ये शोधायला हवं. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग दोघेजण बाहेर गेलेले असतात, ती घरामध्ये नसते. तेव्हा जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि तिच्या कपाटामध्ये प्रॉपर्टीचे पेपर आहेत का ते शोधाशोध करत असते. तेव्हा इथे जानकी कपाटामध्ये शोधाशोध करत असताना तिची बॅगसुद्धा ती खाली टाकते. तेव्हा ऐश्वर्याच्या बॅगमध्ये तिला तिचा लहानपणीचा फोटो सापडतो, जो इथे ओवीकडून हरवलेला असतो आणि त्याच्यामध्ये नुसता तिचा फोटो नाही तर जानकीच्या आईचा सुद्धा फोटो सापडलेला असतो. तेव्हा जानकी म्हणत असते की माझ्या आईचा फोटो पण ऐश्वर्याकडे कसा? तेव्हा तिथे ऐश्वर्या येते. तर जानकी विचारते की ऐश्वर्या हा फोटो तुझ्याकडे कसा? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू इथे काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली हां माझ्या रूममध्ये यायची आणि शोधाशोध करायची? तेव्हा जानकी म्हणते, ते सगळं तू आता बोलू नकोस, आधी मला सांग की हा फोटो माझा आणि माझ्या आईचा तुझ्याकडे कसा आला? तुला माझ्या आईबद्दल काही माहिती आहे का? सांग ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, नाही सांगणार, जा, माहिती असेल ना तरीसुद्धा नाही सांगणार. तेव्हा जानकी म्हणते, सांग माझा हा फोटो तुझ्याकडे कुठून आला? माझ्या आईचा हा फोटो तुझ्याकडून कुठून आला? मी माझ्या आईसाठी वाटेल ते करू शकते, तुझा जीवसुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही मी. सांग म्हणते ना ऐश्वर्या, सांग. तेव्हा जानकी ऐश्वर्याचा गळा दाबत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुझी आई आहे ना ती मला माहिती नाही, हा फोटो कुणी दिला? तर पार्वतीने दिला, असं इथे आता ऐश्वर्या म्हणते आणि सरळ तिथून पळ काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने तिला फक्त पार्वती असं सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, याचा अर्थ पार्वती आईला माहिती आहे माझ्या आईबद्दल, माझी आई कुठे आहे ते माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने आधीच आता लताचा बंदोबस्त केलेला असतो. तिने लताला इथे आउट हाऊसमध्ये किडनॅप करून ठेवलेलं असतं, तिला बांधून ठेवलेलं असतं, जेणेकरून जानकीला लता
कुठेही सापडता कामा नये आणि तिच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवलेली असते की इथे लता घर सोडून गेली आहे म्हणून. आता तिला इथे राहण्याची इच्छा नाही आहे. घराच्या वाटण्या झाला, माझ्या मुलाला त्याच्या वाटणीचा वाटा मिळाला, तेव्हा आता मी जाते असं पत्रसुद्धा लिहून ठेवलेलं असतं ऐश्वर्याने इथे जानकीचा गैरसमज व्हावा म्हणून. तेव्हा इथे जानकीला जेव्हा कळतं की पार्वतीने हा फोटो दिला आहे, म्हणजे तिला असं वाटत असतं कदाचित ती इथे आश्रमामध्ये राहिली, तिथे माझ्या आईची भेट वगैरे झाली असेल, कुठे आहे त्या पार्वती आई कुठे आहेत. तेव्हा जानकी वेड्यासारखी आता पार्वतीला सगळीकडे शोधत असते, कुठेतरी पार्वती सापडेल म्हणून ती शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला कुठेही पार्वती सापडत नाही. तेव्हा इथे जानकी तो फोटो आपल्या उराशी पकडून रडत असते की नेमकी कोण असेल माझी आई, कुठे असेल ती, असा ती विचार करत असतानाच एक महत्त्वाची गोष्ट इथे आता जानकीला कळलेली असते. तर सौमित्राला दिलेली जबाबदारी सौमित्राने व्यवस्थितरित्या पार पाडलेली असते. जानकीने सांगितलेलं असतं की लताबद्दलची सगळी माहिती मिळवायची आहे. तेव्हा सौमित्राने लताबद्दलची सगळी माहिती जमा केलेली असते आणि मग त्याने आनंदाने इथे जानकीला फोन केलेला असतो. इथे सौमित्र जानकीला सांगतो की वहिनी, तुझा अंदाज खरा ठरला, ती बाई आपली पार्वती आई नाहीच आहे. अगं ती लता कारखानीस आहे आणि ती एक TV ॲक्ट्रेस आहे. ती इथे सिनेमामध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये छोटे मोठे रोल करते. ती एक ॲक्ट्रेस आहे आणि ती आपल्या घरीसुद्धा ते नाटकच करते. तिला त्या घरामध्ये कदाचित ऐश्वर्यानेच आणलं असेल. तेव्हा जानकीला कळलेलं असतं की सत्य हेच आहे की ती बाई आपल्या घरातली कुणीच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी मोबाईलवरती लता कारखानीस असं नाव टाकते, तेव्हा सिरियलमधले तिचे काही फोटोसुद्धा मोबाईलवरती येतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते की चला, एक तरी सत्य माझ्यासमोर आलेलं आहे. आणि तेव्हा जानकी आपल्या घरातल्या लोकांना बोलावते, एकत्र सगळ्यांना उभं करते आणि म्हणत असते की मी सांगत होते ना, पण तेव्हा कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. मी सांगत होते की ही बाई आपली पार्वती आई नाही आहे, पण कुणालाच ते खरं वाटलं नाही. बघा, मोबाईलवरती हे फोटोज बघा, त्यांचं नाव लता कारखानीस आहे आणि त्या एक ॲक्ट्रेस आहेत. त्या इथे नाटकामध्ये, सिनेमामध्ये, छोट्या सिरियलमध्ये काम करतात, छोटे मोठे रोल करतात. आणि तुम्ही काय म्हणालात, तर ती आपली पार्वती आईच आहे म्हणून. मी सांगत होते DNA टेस्ट करत असताना सॅम्पल बदललेत, पण तुम्ही कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि हे सगळं कारस्थान ह्या ऐश्वर्याचं आहे, हे सुद्धा मी म्हणाले होते, हो की नाही? म्हणाले होते ना, हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे. बरोबर इथे प्रॉपर्टीचे पेपर तयार झाल्यानंतर प्रॉपर्टीच्या वाटण्या करायला सांगितल्या. ऐश्वर्याच्या सांगण्यावरून प्रॉपर्टीच्या वाटण्या करण्याची वेळ आली आणि जेव्हा सह्या झाल्या आणि संपूर्ण प्रॉपर्टी फसवून ह्या ऐश्वर्याने स्वतःच्या नावावरती करून घेतली, बरोबर तेव्हाच पार्वती आई कुठे गायब झाल्या, त्या लताबाई कुठे गायब झाल्या. म्हणजे हा सगळा ऐश्वर्याचा आणि त्या लताचा प्लॅन होता. प्रॉपर्टीच्या वाटण्या करायच्या निमित्ताने संपूर्ण प्रॉपर्टी लुबाडण्याचा जो काही ऐश्वर्याचा प्लॅन होता, त्याच्यामध्ये ती आता सक्सेस झालेली आहे. तिला आता संपूर्ण प्रॉपर्टी मिळालेली आहे, तिने ती लुबाडली. आता कुठे शोधायचं त्या बाईला? तिला माझं एक सत्यसुद्धा माहिती आहे, माझ्या आईबद्दल तिला माहिती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझी आई? तेव्हा जानकी म्हणते, हो ऋषिकेश, माझी आई आहे. हा बघा हा फोटो तर माझ्याकडे एवढाच होता, कारण चेहरा तर नव्हता ना. तर मधुभाऊ म्हणाले होते की चेहरा जळाला आहे म्हणून, पण बघा ना, हा फोटो बघा, याला मॅच करून, हा तर माझ्या आईचाच फोटो आहे. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, पार्वती आई सापडल्या पाहिजे, म्हणजे लताबाई, कारण का त्यांना माहिती आहे माझ्या आईचं सत्य, माझी आई कोण आहे हे मला जाणून घ्यायचं ऋषिकेश, मला माझी आई हवी आहे. तेव्हा इथे सुमित्रा लगेच जानकीकडे बघायला लागते, कारण जानकी इथे आपल्या आईची आठवण काढत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी शोधाशोध करत असते, पण तिला काही कुठेही लता सापडत नसते. तेव्हा तिला ऐश्वर्यावरती संशय येतो, कदाचित ऐश्वर्याने तर काही त्यांचं बरं वाईट केलं नसेल ना. तेव्हा इथे जानकी म्हणते की मागच्या वेळेला नानांना तिने आउट हाऊसमध्ये किडनॅप करून ठेवलं होतं, तर इथे कदाचित तिने लताबाईंनासुद्धा आउट हाऊसमध्येच ठेवलं असेल. तेव्हा जानकी ऐश्वर्या घरामध्ये नसताना गुलाबच्या मदतीने आउट हाऊसमध्ये जाते, तर तिथे लताला खरोखरच हातपाय बांधून तिला बांधून ठेवलेलं असतं
आणि मग इथे जानकी जाते आणि तिला तिथून सुखरूपरित्या बाजूला काढते आणि पुन्हा तिथे ती लॉक वगैरे तसंच करून ठेवते. तर अशा रीतीने इथे जानकीने आता तिचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो ऐश्वर्याचा आणि लताचा जीव वाचवलेला असतो.